नमस्कार प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो। तर माझा नेहमी हाच प्रयत्न असतो की प्रत्येक रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करता, छान छान कमेंट्स करता, त्यामुळे माझा उत्साह अजूनच निर्माण होतो। तर अशा छान छान कमेंट्स करत राहा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। आज आपण मस्त असा आंब्याचा शिरा कसा बनवायचा ते बघतोय। तर आंब्याचा शिरा मौसूद व्हावा, चिकट होऊ नये यासाठी इथे मी काही टिप्स सांगणार आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा। आणि चला तर मग अगदी साध्या सोप्या सुटसुटीत पद्धतीने आंब्याचा मौसूद असा शिरा कसा बनवायचा ते बघूयात। तर सगळ्यात आधी आपण रवा भाजून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये घालूयात 1 वाटी रवा। आता गॅस मोठा करूयात आणि मोठ्या गॅसवर साधारण 2 ते 3 मिनिटं हा रवा भाजून घेऊयात। तर हा रवा असा कोरडाच भाजायचा, यामध्ये मी तूप घातलेलं नाहीये। तर साधारण 2 ते 3 मिनिटं हा रवा छान सतत हलवत भाजून घेऊयात। तर तुम्ही जाड रवा किंवा बारीक रवा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो रवा, कोणताही तुम्ही रवा वापरू शकता। रवा तुपात भाजण्याआधी गॅस मोठा करून 2 ते 3 मिनिटं असा कोरडाच रवा भाजून घेतला की मग शिरा पण आपला खूप छान असा हलका होतो। तर हा आंब्याचा शिरा बनवण्यासाठी आपण जे साहित्य वापरतोय त्या सगळ्या साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर साधारण 2 ते 3 मिनिटं आपण हा रवा भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये घालूयात पाऊण वाटी साजूक तूप आणि आता ह्या तुपावर हा रवा मंद आचेवर सतत हलवत साधारण 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित भाजून घेऊयात। तर साधारण 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर सतत हलवत हा रवा आपण व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। तर आता यामध्ये घालूयात पाणी। तर आपण 1 वाटी रवा घेतला होता, त्यासाठी 2 वाट्या गरम पाणी घालूयात। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तुम्ही बघू शकाल रव्याने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे। तर हे मिक्स करून घेतलं की आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर ह्याला एक वाफ काढून घेऊयात। तर रव्याला एक आपण वाफ काढून घेतलेली आहे। आपला रवा छान शिजलेला आहे, तुम्ही बघू शकाल। तर रवा छान शिजलेला आहे। आता यामध्ये घालूयात आंब्याचा पल्प। तर तो कसा तयार केला, तर एका आंब्याचा रस काढून मिक्सरला बारीक करून घेतला। आता हे छान मिक्स करून घेऊयात। तर इथे आपण 1 वाटी आंब्याचा पल्प वापरलेला आहे। तर इथे आपण 1 वाटी रवा घेतला होता, त्यासाठी पाऊण वाटी तूप, 2 वाट्या गरम पाणी आणि 1 वाटी आंब्याचा पल्प वापरलेला आहे। आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी हे असं झाकून ठेवूयात। तर साधारण 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत। आता यामध्ये घालूयात साखर। तर इथे मी पाऊण वाटी साखर घालणार आहे। तर आंब्याचा रस आपला कितपत गोड आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि इथे मी सगळं साहित्य मोजत असताना एकाच वाटीने सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे। तर आता ही साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात।
साखर इथं मी चांगली मिक्स करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकाल। तर आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर ह्याला एक वाफ काढून घेऊयात। तर साखर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर मंद आचेवर ह्याला एक वाफ काढून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकाल इथं आपला आंब्याचा शिरा बनवून तयार आहे। तर गॅस बंद करूयात। तयार झाला आंब्याचा शिरा। अतिशय अप्रतिम असा हा आंब्याचा शिरा झालेला आहे। तर या पद्धतीनं आंब्याचा शिरा तुम्ही नक्की बनवा आणि कसा झाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।